टीम खेळताना पाहायला मिळते, परंतु शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये त्यांना तृतीय क्रमांक मिळवता आला, परंतु UPL पर्व क्रमांक 5 मधून त्यांचा संघ बाहेर गेलेला आहे. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया पुढील पर्वासाठी आणि हार्ड लक बॅड लक म्हणूया आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 6 क्रमांकाची मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला 11 सुपरस्टार त्यांच्या विरुद्ध AY24 अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. टॉस जिंकलेला आहे 11 सुपरस्टार या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे AY24 या टीमला. पहिलाच बॉल उडवला आहे, चेंडूला गॅप मध्ये पाठवलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा नक्की करतील, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धावाधाव पाहायला मिळते. अजय सावंत सायळे आणि नरेंद्र कुरुळ अशी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये AY24 या टीमची. आणि गोलंदाजीच्या रनवेवरती उरमोडी विभागातील सितारा वडगावचा अर्थातच अमर बामरस हा गोलंदाजीच्या रनवेवरती आहे. खरं तर हे बॅटल खूप चांगलं रंगलं जाईल. अजय सावंत विरुद्ध अमर बामरस मॅच पाहण्याजोगी असेल. यावेळेला मोठा फटका जरूर आलाय, बॅट मधून आवाज आलाय की हा 6 धावांचा टोला. अख्खा गोला उचलकर बोला, हा 6 धावांचा टोला. धावा मिळतील अर्धा डझन. अजय सावंतच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. खरं तर स्वतः गिरकी घेतली होती आणि बॉलला देखील फिरकावून दिलं होतं. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, ते मात्र प्रेक्षक बनले आणि त्यांच्या डोक्यावरतून बॉल मात्र मार्गस्थ झाला. 6 धावांसाठी षटकार. ओहो, इथे मात्र बाल बचवलेले आहेत. बॅटचा किनारा लागला होता, परंतु भाग्याचा सहारा नक्की होता. खरं तर नशिबाची साथ लाभली. असं वाटलं होतं की बॅटचा किनारा घेऊन यष्ट्यांवरती बॉल आदळेल, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. बॉल अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये पाहायला मिळाला. आणखीन 2 धावा धावफलकावरती जोडूया आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे दुहेरी अंकावरती, अर्थातच 10 अंकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अमर बामरस गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. अगदी लुबने खोल एंड करून ते गोलंदाजी करतायत. ओव्हर द विकेटचा मारा आतापर्यंत त्यांच्यावरती आक्रमक केलेला आहे अजय सावंत या वादळाने. ओहो, आणखीन एक मोठा ब्लास्ट खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपर चुकी करतायत. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. दोन्ही पायांच्या मधून हा बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये निघून चाललाय. तिथे थोडीशी आउटफील्ड स्लो होते आणि तिथे मात्र 2 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. प्रति बॉलच्या पाठीमागे धावा येताना पाहायला मिळतात. अजूनपर्यंत अमर बामरस मात्र चांगली मेहनत करून गोलंदाजी करतायत, परंतु विकेट किपर संकेत आरगडे यांची साथ त्यांना लाभत नाहीये. खरं तर आपण कित्येक वेळा बोलत असतो किंवा पाहत असतो की गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं हे खूप महत्त्वाचं आहे. गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षकाची साथ लाभली ना तर त्यांना एक चांगलं पाठबळ भेटत असतं आणि त्यांचा कॉन्फिडन्स लेवल देखील उंचावला जातो. परंतु यावेळेला समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर लॉंग अँड स्ट्रॉंग बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. हा येतोय UPL मधील एक दर्जात्मक षटकार. अजय पुन्हा एकदा अमर बामरस तयार. ओहो, शॉर्ट टर्म पूल अगदी कानाच्या बाजूने हा बॉल निघून चाललाय. विकेट किपर यांच्या हातामध्ये येतोय तो डॉट बॉल. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. खरं तर या अगोदरच्या मॅचेस जर आपण पाहिल्या ना तर धावा येत नव्हत्या, परंतु या मॅच मध्ये जशी दुपार होते तशी मात्र धावा येताना पाहायला मिळतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजय सावंतने 6 बॉलच्या पाठीमागे ठोकलेले आहेत 16 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 18 या अंकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं संपूर्ण षटक अजय सावंत सायळे यांनी खेळून काढलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 मोठे ब्लास्ट आले अजय सावंत यांच्या बॅटमधून. अमर बामरस यांच्यावरती मोठे प्रहार त्यांनी चढवलेले आहेत. 18 धावांची सरासरी आहे ना, ती सरासरी AY24 या टीम साठी खूप लाभदायक आहे आणि चांगली आहे. डावाची सुरुवात चांगली. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये युनिस काजी गजवडी
याला सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, विकेटचं पतन होईल का? यस, बॅटची कडा लागलेली आहे. सुपला शॉट खेळत असताना बॅकअपला क्षेत्ररक्षक अमर बामरस होते, त्यांनी मात्र एक चांगली कॅच पकडली. धक्का क्रमांक 1 AY24 ला. आणि खऱ्या आता नरेंद्र कुरळे अगदी गोल्डन डकचे शिकार ठरलेले आहेत. नाराज असतील, अगदी जड पावलाने ते माघार येताना पाहायला मिळत आहेत. खरं तर नरेंद्र कुरळे सुपला शॉट खेळण्यासाठी गेले होते, परंतु बॅकअपला विकेट किपरच्या पाठीमागे अमर बामरस उभे होते, त्यांनी मात्र एक चांगली कॅच पकडली आणि नरेंद्र कुरळे अगदी गोल्डन डकचे शिकार ठरलेले आहेत. 18 वरती 1 अशी स्थिती तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. युनिस काजीने पहिलाच बॉल पेस करत असताना एक मोठी विकेट मिळवलेली आहे. प्रारंभिक जोडी मधील नरेंद्र कुरळे यांना त्यांनी माघारी पाठवलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल पवार. याला बॉल उडवलाय कव्हर रिजन मध्ये. चेंडूचा पाठमारा नक्की नवनाथ शिरटावले करतील. मापुरा हरीश देवरे आहेत त्या ठिकाणी. बॉलची फेकी लगोलग केली जाईल, तोपर्यंत सिंगल धावपलकावरती जोडूया. 19 धावा धावपलकावरती आहेत. मॅच खूप रंगतदार आहे, कारण दोन्ही टीम्स मध्ये उरमोडी परिसरातील तारे सितारे आहेत. पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेड. सेट बॅट्समन अजय सावंत स्ट्राइक इनला. ओहो, कुठेतरी मन बनवलं होतं की मला आडव्या बॅटने हा पटका खेळायचा आहे, परंतु युनिस काजी यांच्या बॉलिंग मार्कचा जर विचार केला तर अगदी त्यांनी लेग कटर बॉल टाकला. टप्पा पडल्यानंतर बॉलला एक बाहेर काढलं, वळण चांगलं दिलं आणि आलेला आहे तो डॉट बॉल. युनिस काजी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेवरती. वडगाव एंड कडून समोरच्या बाजूने अजय सावंत सायलीचे आहेत. खरं तर हे देखील पॅटर्न पाहण्याजोगं आहे. स्विच खेळण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करतायत, तोपर्यंत सिंगल धाव मिळेल अजय सावंत यांना आणि एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 20 धावा. या षटकामध्ये अक्षरशः धावपलकाला कुठेतरी लगाम लावलाय, कात्री लावलेला आहे. धावपलक कुठेतरी गोठवलेला आहे मी म्हणेन, कारण या ओव्हरमध्ये अक्षरशः 2 धावा आलेल्या आहेत 4 बॉलच्या पाठीमागे. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या. ओहो, पॅडलॅनची गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडूने पायावरती आदळलेला आहे. जोरकस बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला होता, परंतु बॅटच्या रनरमध्ये बॉलला घेऊ शकले नाहीत. आलेला आहे तो डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावपलकावरती धावा आहेत 20 धावा. ऐकूया सुरेश डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक मधुर. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावपलकावरती धावा आहेत 20 धावा. युनिस काजी यांचं कौतुक करावं तितकं कमी असेल. आणखीन एक चांगला बॉल आहे मी म्हणेन. ओव्हर क्रमांक 3 मध्ये संजू आलेले आहेत आणि संजूने देखील अक्षरशः बॉलला टर्न करण्याची क्षमता चांगली ठेवलेली आहे. अजय सावंत 17 वरती खेळत आहेत, परंतु
याला फुलटॉसचा बॉल बॅटच्या रनर मध्ये घेतला आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक षटकार अजय सावंत साइड यांच्या बॅट मधून. टप्प्यात आला ना की आपण कार्यक्रम करतो. ओहो, यावेळेला थोडासा पाठीमागे बॉल ठेवला आणि तदनंतर मात्र बॉलला चांगलं वळण प्राप्त केलं. येतोय तो डॉट बॉल. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, तिसरा बॉल डॉट आलेला आहे. या ओव्हरचं विश्लेषण शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा हा बॉल खराब आहे, थोडस खराब लाईन, खराब दिशा मी म्हणेन. संजू खरं तर उदयमुख खेळाडू आहेत, युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि खरं तर बॉल वळवण्याची ताकद त्यांच्याकडे चांगली आहे. याला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर बॉल त्यांनी हाताळलाय. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार, कारण अमोल सुतारने मात्र त्यांना थांबवलेलं आहे. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 27 धावा. यानंतरची मॅच आहे मग पुरा 28 धावा धावफलकावरती. यानंतरची मॅच आहे मराठा 11 विरुद्ध सरपंच कमांडो. याला शपलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंगावरती आलेला आहे बॉल. कमी गतीचा बॉल होता, परंतु त्याला उसळी चांगली प्राप्त केली आणि फ्लाय देखील चांगली दिली. आलेला आहे तो सिंगल धाव. 29 धावा धावफलकावरती. आणि अजय सावंत यांची जर विकेट काढली संजूने तर सतीश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं पारितोषिक. ओहो, इथे पहा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी वेट आणि वॉचची भूमिका. आणि इथे मात्र धावचीतच्या स्वरूपामध्ये विकेट मिळालेले आहे आणि धावचीतच्या स्वरूपासाठी देखील 101 रुपयांचं पारितोषिक लावलेलं होतं. ते पारितोषिक त्यांना देत आहेत. जरी कॅच आउट किंवा ट्रिपलच्या आत घेऊ शकले नाहीत तरी देखील धावचीतच्या स्वरूपामध्ये अजय सावंत यांना माघारी पाठवलेले आहे. आणि म्हणूनच सतीश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून संजू यांना आपण 101 रुपयांचं पारितोषिक देणार आहोत. 29 धावा धावफलकावरती आहेत आणि 30 धावांचं लक्ष आहे. इथून पुढे आपण टॉस करूया. सरपंच कमांडो 11 विरुद्ध मराठा 11. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे गुरुवर्य व्हाईस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर. हे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला तुषार जांभळे सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकत आहात. आता पुढील सामन्याचा आपण टॉस करूया. एका बाजूला आहे संघ मराठा 11 आणि सरपंच कमांडो यांच्यामध्ये हा पुढील सामना होत आहे. आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करतो प्रदीप दादा माने यांना विनंती आहे की आपल्या शुभास आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत आणि त्यांना विनंती आपण या आपल्या शुभास आपण टॉस करूया. इथून पुढचा लीगचा जो सामना आहे ना तो सामना आहे मराठा 11 आणि सरपंच कमांडो असा असणारा हा सामना आहे. आणि दोन्ही संघ नायकांना आपण विनंती करूया की आपण टॉससाठी या. प्रदीप दादा माने यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. दोन्ही संघांसाठी हा एक महत्त्वाचा सामना आहे आणि या दोन्ही संघांमध्ये आपण टॉस करत आहोत. हेड आणि टेल तुम्हाला मागायचं आहे. आपण नाणेफेकीचा कौल कॉइन स्पिन करूया. कोण मागणार? ओके, सरपंच कमांडो नाणेफेकीचा कौल देणार. आपण कॉइन स्पिन करूया. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. टीम सरपंच कमांडो महत्वाचा सामना आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये तुम्ही टॉस जिंकताय. निर्णय काय घेताय? बॉलिंग करतोय आम्ही. बॉलिंग करताय. किती सामने जिंकलेत? 3 मॅच खेळलोय, 3ही जिंकलोय. म्हणजे हा एक सामना जिंकून पॉइंट टेबल मध्ये टॉप राहण्याचा प्रयत्न तुमचा आहे. गोलंदाजी घेताय. कोणतं टार्गेट घ्यायला आवडेल? ते मगाच्या सारखंच बोललो तसं 20-25 रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आज मातृदिन आहे म्हणजे मदर डे आहे आणि तुमच्या जीवनामध्ये क्रिकेटमध्ये आईचं महत्व किती आहे? खूप मोठं महत्व आहे, कारण मी आज जो काय आहे ते फक्त माझ्या आईमुळेच आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आता आपण मराठा 11 कडे जाऊया. मराठा 11 टॉस राहिला नाही परंतु बॅटिंग तुमच्या वाट्याला आलेली आहे. तुम्ही या स्पर्धेमध्ये किती सामने जिंकलाय, किती हारलाय? आम्ही या स्पर्धेमध्ये 2 जिंकलोय आणि 1 हारलोय. आत्ताचा पण सामना आम्ही जिंकायलाच बघू. 30 ते 40 रन इनफ आहेत.
निश्चित हा एक महत्त्वाचा सामना आहे आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये हा सामना जिंकून या प्रीमियर लीग मध्ये अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. परंतु आज मातृदिन आहे आणि तुमच्या जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये आईचं महत्त्व किती आहे? नक्कीच सगळ्यांच्या जीवनामध्ये आईचं महत्त्व एकदम मोलाचं असतं. माझ्या पण जीवनामध्ये मोलाचंच आहे. असा कोणता किस्सा आहे का क्रिकेटमुळे आईच्या काही सहकार्यामुळे आपण बचावलं गेलोय? खरं तर मी पण लेदर खेळतो. खूप मॅचेससाठी आईनं मदत केलेली आहे. म्हणजे वडिलांना न सांगता पाठवणं मॅचला वगैरे खूप ह्याच्यामध्ये मदत केलेली आहे. निश्चित ही आईच करू शकते. खूप साऱ्या शुभेच्छा. आज मातृदिवस आहे आणि आपण मातृदिनाचे काही किस्से ऐकणार आहोत. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय सरपंच कमांडो या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय आणि मराठा 11ला आमंत्रित केलंय प्रथम बॅटिंगसाठी. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया पुन्हा एकदा मराठी भाषेतला एक चांगला आवाज अर्थात तुषार जांभळे सरांना. थँक्यू सो मच. प्रेझेंटेशनमध्ये आवाज तुम्ही ऐकला. खरं तर प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा आवाज व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर यांचा आवाज ऐकला आणि पहिल्याच बॉलवरती अक्षरशः पहा अगदी कॅच देखील ड्रॉप झाले आणि रनआउटची संधी देखील हुकलेली आहे. खरं तर कॅच खूप महत्त्वाची होती. कॅच कोणाची होती तर अमर बामरस यांची होती, एक मोठ्या खेळाडूची, आणि त्या खेळाडूला मिळालेलं आहे जीवनदान. या जीवनदानाचा उपद्रव्य तुम्हाला पाहायला मिळेल की अमर बामरस यांची कॅच किती महत्त्वाची होती. ओहो, या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमर बामरस यांचा राहिलेला आहे. खरं तर पहिल्याच बॉलवरती नरेंद्र कुरुळ यांनी मात्र संधी उपलब्ध केली होती, परंतु अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना मात्र कॅचची संधी उपलब्ध करता आलेली नाहीये. ओहो, यावेळेला समोरच्या दिशेने फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. अमोल पवार यांनी मात्र एक लाजवाब अफलातून कॅच पकडले. वा बाय वा, अप्रतिम दर्जाचा कॅच अमोल पवार यांच्या माध्यमातून घेतलेला आहे. खरं तर पेशाने अमोल पवार फौजे आहेत आणि त्यांनी मात्र संपूर्ण शरीर झोकून दिलं. शेवटच्या क्षणी 2 हात पुढे काढले आणि तदनंतर मात्र एक चांगला कॅच त्यांनी पकडला आणि विकेटचं पतन. अमर बामरस मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते, परंतु प्रयत्नांना अपयश आलं. उंची जास्त, लांबी कमी आणि क्षेत्ररक्षकाने पकडली झेल आणि आता मात्र अमर बामरस यांना अगदी जड पावलांनी माघारी यावं लागतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये युनिस काजी दाखल होत आहेत इनॅट क्रमांक 3 वरती. विनंती असेल प्रशांत शिंदे यांना विनंती आहे की प्लीज आपण कॉम्बॉक्स मध्ये या. प्रशांत शिंदे प्लीज आपल्याला विनंती आहे की आपण कॉम्बॉक्स मध्ये या. खरं तर पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळालं होतं अमर बामरस यांना, परंतु जीवनदानाचा फायदा ते घेऊ शकले नाहीत. नशिबाची साथ लाभलेली नाहीये. खरं तर एक जीवनदान मिळाल्यानंतर अनेक खेळाडू मात्र इतिहास रचतात, परंतु या मॅचमध्ये अमर बामरस यांना जीवनदान मिळालं होतं, परंतु त्या जीवनदानाचा फायदा ते घेऊ शकले नाहीत. परंतु नरेंद्र कुरळे यांचं मी कौतुक करेन, कारण पहिल्या बॉलवरती त्यांनी संधी उपलब्ध केली. दुसरा बॉल डॉट. याला आणखीन एक चांगला फटका, परंतु यावेळेला फ्लाय चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थांबणार नाही, ऐकणार नाही. चेंडूने सीमारेषा ओलांडलेली आहे. 4 धावांसाठी युनिस काजी गजवडी यांच्या बॅटमधून आलेला आहे चौकार. मैदानाच्या आतमध्ये उरमोडी परिसरामध्ये जे जंगल आहे त्या जंगलामध्ये शेर आपल्याला पाहायला मिळतो. युनिस काजी याला आणखीन एक चांगला फटका. गॅपमध्ये बॉलला पटवण्याचा प्रयत्न, परंतु अमोल पवार त्या ठिकाणी आले. बॉल अडवण्याचा चांगला प्रयत्न राहिला आणि सिंगल मिळालेले आहे. खरंच युनिस काजी यांच्याबद्दल जर आपण चर्चा केली ना, तर युनिस काजी हे दोन्ही साईडून बॅटिंग करतात. खरं तर उजव्या हाताने देखील ते चांगली बॅटिंग करत असतात आणि डावकुऱ्या हाताने देखील ते चांगली बॅटिंग करत असतात. ज्या दिशेला हवेचा जोर आहे ना त्या दिशेला ते बॅटिंग करू शकतात. असे एकमेव खेळाडू आहेत की ते दोन्ही साईडून एक अप्रतिम बॅटिंग करू शकतात. याला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक 30 सर्कलचे होते, त्यांच्या डोक्यावरतून बॉल पाठीमागे मार्गस्थ झालेला आहे. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला आहे, कारण संकेत आरगडे आरगडवाडीचे आहेत, त्यांनी डावकुरे आहेत आणि युनिस काजी उजव्या हाताचे फलंदाज आहेत, ते गजवडीचे आहेत.
एक षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 7 धावा धावपलकावरती आहेत. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 23 धावा. 12 बॉल 23 धावा हे समीकरण आहे. टेन्शनवाली मात्रा आहे आणि टेन्शनवाली मात्रा मध्ये आपण ऐकूया सुरेश DJ मास्टर यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अगदी अनुभवी खेळाडू, ओल्ड इज गोल्ड आणि जुनं ते सोनं अर्थातच अनुभवी खेळाडू तेजस पोपळकर वाडी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 2 मध्ये वडगाव एंड करून ते गोलंदाजी करतात. समोरच्या बाजूने युनिस काजे आहेत, गजवडीचे आहेत. खरं तर त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. संघाचा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारा त्यांनी चौकार ठोकलेला आहे पाठीमागच्या ओव्हरमध्ये. परंतु या मॅचमध्ये त्यांना विकेट देखील टिकवायचे आहेत आणि धावा देखील बनवायच्या आहेत. ओहो, या वेळेला पा रिव्हर्स अटेम्प्ट क्षेत्ररक्षक नरेंद्र कुरळे यांनी मात्र हाताची ओंजळ आणि त्या ओंजळीमध्ये अलगद बॉलला पकडलाय. धक्का क्रमांक 2 11 सुपरस्टार या टीमला मोठी विकेट. युनिस काजी गजवडी बॅक टू द पविलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला. खर तर कुठेतरी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतिघाई करतायत. मी म्हणेन सिंगल डबल घेतली तरी देखील धावांचा पाठलाग होऊ शकतो, परंतु प्रत्येक बॉलवरती आक्रमक करणे हा पर्याय त्यांच्याकडे नाहीये. परंतु इथे युनिस काजी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला, ते देखील झेलबाद झाले. त्यानंतर अमर बामरस हे देखील मोठा फटका खेळण्यासाठी गेले, ते देखील झेलबाद झालेले आहेत. आता मात्र रोडगावचा रोहित शर्मा अर्थातच विशाल मैदानाच्या आतमध्ये. याला ऑन साइड क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीत, परंतु बॉल अडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे अमोल सुतार यांनी. माफ करा, अमोल पिलावरे आहेत. दोन धावा धावपलकावरती आलेले आहेत. तेजस पोपळकर यांनी पहिल्या बॉलवरती युनिस काजी यांना माघारी पाठवलं. त्यानंतर विशाल निकम आलेले आहेत. रोहित शर्मा या नावाने ओळखले जातात संपूर्ण रोहट गावामध्ये. याला शपलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय अगदी लॉंग स्टॉप रिझनमध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला जाईल, कारण एका धावेला आता खूप महत्त्व आहे आणि ती मोलाची धाव पूर्ण करत असताना दोन्ही बॅट्समन अगदी सेफ आहेत. 2 धावा धावपलकावरती जोडी आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 11 धावा. यावेळेला पहा, टप्पा पडल्यानंतर बॉलमध्ये गती कमी केली. खरं तर लेग कटर आणि ऑफ कटर टाकण्यामध्ये तेजस पोपळकर माहीर आहेत आणि त्यांनी आता आपल्याकडे जे कौशल्य आहे किंवा जे आपल्याकडे गुणवत्ता आहे ती दाखवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. विशाल निकम कशा पद्धतीने उभे आहेत, त्यांचा टान्स काय आहे, कशा पद्धतीने ते मोठे पटके खेळू शकतात हे ओळखले जातात आणि त्यांच्या विरुद्ध दिशेला ते गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा वेट आणि वॉचची भूमिका घेतली. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांनी मात्र एक चांगला कॅच पकडलाय. अमोल पवार त्या ठिकाणी होते आणि खऱ्या अर्थानं त्यांनी एक चांगला कॅच पकडलाय. खरं तर अमोल पवार पेशाने फौजी आहेत आणि ज्या क्षेत्रामध्ये जास्त बॉल जात आहेत त्या क्षेत्रामध्ये त्यांना फिल्डिंगसाठी उभं केलेलं आहे आणि ॲज अ फिल्डर म्हणून त्यांनी या दुसऱ्या डावामध्ये एक चांगली फिल्डिंग केलेली आहे. 11 धावा धावपलकावरती आहेत. आता कुठेतरी 11 सुपरस्टार हा संघ मात्र पूर्णपणे बॅकफुटला ढकललेला आहे, अडचणीमध्ये सापडलेला आहे, परंतु अडचणीमधून मार्ग काढावा लागेल. 7 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रवी लोटेकर याही खेळाडूकडे ताकद आहे, क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची,
परंतु आज सिद्ध करावं लागेल. कुठेतरी मॅच फसली आहे, त्या मॅचला बाहेर काढावं लागेल. परंतु स्ट्राईक एंडला संकेत आरगडे आहेत, नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईक एंडला रवी लोटेकर. शेवटचा बॉल. याला अगदी वेट आणि वॉचची भूमिका घेतलेली आहे. हवेच्या जोरावरती कुशल मोमेंट वरती आलेला आहे. कुशल षटकार, मॅचला वेगळी कलाटणी निर्माण करणारा संघर्षमय षटकार रवी लोटेकर यांच्या बॅटमधून. आता 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. मंजिल उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है. यूं पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती है. आता मात्र हौसले अगदी मजबूत केलेले आहेत 11 सुपरस्टार या टीमने, कारण रवी लोटेकर यांच्या बॅटमधून आलेला आहे एक संघर्षमय षटकार आणि मॅचला पुन्हा एकदा वेगळं वळण मिळालेलं आहे. मॅचमध्ये रंग भरलेले आहेत रवी लोटेकरने. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत 13. परंतु स्ट्राईक एंडला प्रारंभिक जोडीमध्ये आलेला संकेत आरगडे उभे आहेत. आता संकेत आरगडे यांना देखील दाखवावा लागेल जलवा, त्यांना देखील करावी लागेल प्रचंड मेहनत. खरं तर गोलंदाजीच्या रनवेवरती अमोल पवार ज्यांनी मात्र फिल्डिंग करत असताना चांगले कॅच पकडले किंवा चांगली फिल्डिंग केले असे गोलंदाज अमोल पवार आलेले आहेत. समोरच्या बाजूने संकेत आरगडे. बॅटल खूप चांगलं रंगलेलं आहे. ओहो, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र वेग चांगला होता, फ्लाय चांगली दिली, उसळी चांगली दिली आणि पहिला बॉल आलेला आहे डॉट. आता 5 बॉल 13 धावांची आवश्यकता. ना संघर्ष ना तकलीफे, तो क्या मजा जीने में. तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो कड़ी मेहनत करते उनके सपने कभी अधूरे नहीं होते. एक जीवनदान नक्की मिळालेलं आहे. काय घडलं जाईल हा ना करत मात्र धाव इथे पूर्ण केलेली आहेत 2 धावा. आता 4 बॉल 11 धावांची आवश्यकता. खरं तर रवी लोटेकर यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि रवी लोटेकर यांचा हाच प्रयत्न आहे की मला स्ट्राईक एंडला यायचं आहे, माझ्यावरती मला संघाची संपूर्ण जबाबदारी घ्यायची आहे आणि मला तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून मोठे फटके खेळायचे आहेत. हाच त्यांचा प्रयत्न आहे. परंतु स्ट्राईक मिळत नाहीये. संकेत आरगडे यांना आता कुठेतरी जलवा दाखवावा लागेल. हो, पुन्हा एकदा इथे काय घडलं जाईल. बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा, विकेटचं पतन आणि संकेत आरगडे बॅक टू द पवेलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला येतील. गोलंदाजाचं मी कौतुक करेन. अमोल पवार या नावाचं वादळ मात्र उरमोडी क्रीडा नगरीमध्ये गोंगावताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना त्यांनी बॅटिंग चांगली केली, फिल्डिंग करत असताना फिल्डिंग देखील चांगली केली आहे. आता बॉलिंग करतायत, बॉलिंग देखील चांगली केलेली आहेत. म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमध्ये अमोल पवार यांचं वादळ गोंगावताना पाहायला मिळते. अमोल पवार यांची पॉवर तुम्हाला सातत्यपूर्वक पाहायला मिळते. न्यू बॅट्समन तर रवी लोटेकर यांना AY24 या टीमने मात्र नॉन स्ट्राईकला ठेवलेलं आहे ना, ते बेनिफिट आहे त्यांच्याकडे. जर रवी लोटेकर स्ट्राईक एंडला आले ना तर होत्याच नव्हतं करण्याची दाट शक्यता आहे त्यांच्याकडे, कारण त्यांनी आल्या पावली एक षटकार ठोकलेला आहे. आत्मविश्वास वाढलेला आहे, विश्वासाने त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. परंतु न्यू बॅट्समन रत्नदीप लोटेकर या बॉलला उडवला आहे. लांबी पाहावी लागेल. उंची चांगली आहे परंतु लांबी कमी आहे. डीप मिड विकेट रिजन मध्ये टिपलाय झेल आणि संपलेला आहे फलंदाज यांचा खेळ. खरं तर रवी लोटेकर अगदी नॉन स्ट्राईकला उभे आहेत, त्यांना हवी आहे स्ट्राईक. परंतु प्रत्येक खेळाडू जातोय मैदानाच्या आतमध्ये, मोठे फटके घेतोय, कुठेतरी सिंगल
मैदानाच्या आतमध्ये मॅच अजूनही ऑन आहे. आता जे काय करायचं आहे ते ओमकार लोटेकर यांना करायचं आहे. 2 बॉलच्या पाठीमागे 11 धावा बनवायच्या आहेत. म्हटल्यानंतर प्रत्येक 2 बॉलच्या पाठीमागे 2 षटकार ठोकावे लागतील. आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे, स्वतःवरती विश्वास आहे, ताकद आहे, ॲबिलिटी आहे. परंतु आज करावं लागेल. हिरो बनण्याची संधी चालून आले, आज हिरो बनावं लागेल. याला बॅकफुटला गेले, तदनंतर मात्र सिंगल आले. ही सिंगल धाव अगोदरच दिली असतील रवी लोटेकर यांना तर नक्कीच मॅचचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु जर तरच्या या गोष्टी आहेत. आता 1 बॉल 10 धावांची आवश्यकता, औपचारिकता बाकी. अमोल पवार यांनी चांगली गोलंदाजी केली. याला पहा, रवी लोटेकर यांनी बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, नरेंद्र कुरळे यांनी टिपले झेल आणि 10 धावेने मात्र हा सामना जिंकलेला आहे. AY24 या टीमने हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि 11 सुपरस्टार या टीमला पुढील मॅच साठी देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो डेझे. आणि खरं तर या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच साठी देखील चुरस लागलेली आहे. 13 बॉलच्या पाठीमागे 24 धावा अजय सावंत